100 वर्षांनी घरी परतल्यावर काय होतं हा एका भावनिक प्रवासाचा आढावा आहे. जगात असंतुलन पसरलं होतं आणि सगळे अवतारच्या परतण्याची वाट बघत होते. पण एका मुलासाठी घरी परतण्याची ही गोष्ट आशा आणि भीती दोन्ही घेऊन येते. सानुमारूला वाटतंय की त्याचं घर दक्षिणी हवाई मंदिर अगदी पूर्वीसारखंच असेल. पण त्याची मैत्रीण कटारा त्याला समजावतीये की 100 वर्षात खूप काही बदललं असेल. पण ते पोहोचतात तेव्हा मंदिर सुंदर असूनही एकदम शांत ओसाड पडलेलं दिसतं. दुसरीकडे राजकुमार झुकोचा अवताराचा शोध थांबलाय. त्याचं जहाज दुरुस्तीसाठी बंदरात आहे. आणि तिथेच त्याची गाठ पडते कमांडर झाऊशी. दोघांमध्ये लगेचच वादाची ठिणगी पडते. झाव म्हणतो अवताराला पकडणं हे एका मुलाचं काम नाही आणि तो सगळा शोध स्वतःकडे घेतो. आपला सन्मान वाचवण्यासाठी झुको झाओला अग्निकाय या द्वंद्वासाठी आव्हान देतो. झुको जिंकतो पण दया दाखवतो. त्याचा सन्मान त्याच्या महत्वाकांक्षेपेक्षा मोठा आहे हे तो सिद्ध करतो. आता मंदिरात परत येऊया. सानुमारू आठवणींमध्ये हरवलाय. त्याला त्याचे गुरु भिक्षू गॅत्सो आठवतंय. गॅत्सो नेहमी म्हणायचे, जे गेलंय त्याची चिंता नको, जे आहे त्यावर लक्ष केंद्रित करा. तेवढ्यात कटाराला एक फायर नेशनचं हेल्मेट सापडतं. आक्रमणाचा हा पुरावा ती सानुमारूपासून लपवते. सानुमारू मात्र गर्भगृहात जातो. त्याला वाटतंय तिथे कोणीतरी त्याची वाट पाहत असेल. पण तिथे त्याला दिसतात त्याच्याच मागच्या जन्मांचे पुतळे. तूच अवतार आहे. आणि मग त्याला दिसतो त्याच्या गुरुचा सांगाडा आणि सोबतच फायर बेंडर्सचे मृतदेह. तो फक्त एकच शब्द उच्चारतो, ग्यात्सो, आणि त्याच्या आतली प्रचंड शक्ती जागृत होते. 100 वर्षांचं दुःख, राग आणि नुकसान सगळं एका वादळाच्या रूपात बाहेर पडतं. त्याला शांत करण्यासाठी कटारा पुढे येते. ती त्याला आपल्या आईच्या मृत्यूची आठवण करून देते. ती म्हणते, तुझे लोक गेले असतील पण आम्ही आहोत. साखा आणि मी तुझं कुटुंब आहोत. त्याच्या हरवलेल्या भूतकाळातून एका नवीन कुटुंबाची आणि आशेची सुरुवात होते. आणि मग सानुमारू ते सत्य स्वीकारतो, मी खरंच शेवटचा एअरबेंडर आहे. आता ते सर्व एकत्र मंदिर सोडून पुढे निघालेत. घर गेलं पण तो एकटा नाही. एवढं मोठं नुकसान झाल्यावर आशेचा किरण कसा सापडतो? कदाचित नवीन कुटुंब तयार करून.